या शिक्षक दिन समारंभाचे अध्यक्ष, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती माननीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर, जे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ते माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम, कार्यवाह भारती विद्यापीठ, प्रकुलगुरू भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, शालेय समितीच्या अध्यक्षा आदरणीय विजयमाला पतंगराव कदम तथा वहिनी साहेब, ज्यांची सन्माननीय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे ते भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर विवेक सावजी, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका मान्य डॉक्टर सौ अस्मिता जगताप, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉक्टर MS सगरे, डॉक्टर KD जाधव व भा मेहत्रे, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलसचिव जी जयकुमार, माननीय वसंतराव माने, BB कड, या शिक्षक दिन समारंभासाठी उपस्थित सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख, संचालक, मुख्याध्यापक आणि प्राध्यापक बंधू आणि भगिनींचं मी भारती विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. 5 सप्टेंबर हा भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती, व्यासंगी तत्वज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. तो आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. त्यांच्या शिक्षण सेवेचा वारसा समर्थपणे पुढे चालवण्याचं काम आपण सर्व शिक्षक मंडळी करीत आहोत. आजच्या या शिक्षक दिन समारंभाची सुरुवात आपण महाराष्ट्र गीतानी करतो आहोत. मी सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्र गीतासाठी आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दस्त राही तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. आपण सर्वांना विनंती आहे आपण खाली बसून घ्यावं. भारती विद्यापीठ या विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं की या विद्यापीठाची स्थापना एका ध्येयवादातून झालेली आहे. दीनदुबळ्यांची वाट वळावी असेच आपुले घर, अशी आदरणीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांची इच्छा होती आणि त्यांच्या विचाराला आदर्श मानून भारती विद्यापीठ गेली 61 वर्ष कार्यरत आहे. आता आपण भारती विद्यापीठ गीत ऐकणार आहोत. सहकार्याचे
त्याग मागते आहे त्याग मागते आहे त्याग मागते आहे भारती विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ आहे सह्यगिरीची पर्वतराजी सभोवती सुंदर सह्यगिरीची पर्वतराजी सभोवती सुंदर दिनदुबळ्यांची वाट वळावी असेच फुले घर दिनदुबळ्यांची वाट वळावी असेच फुले घर नंदनवन हे फुला मुलांचे सेवेला तत्पर नंदनवन हे फुला मुलांचे सेवेला तत्पर मानवतेची निर्मळ गंगा मानवतेची निर्मळ गंगा इथे वाहते आहे इथे वाहते आहे इथे वाहते आहे इथे वाहते आहे भारती विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ आहे छत्रपतींच्या कर्मवीरांच्या कार्याची प्रेरणा छत्रपतींच्या कर्मवीरांच्या कार्याची प्रेरणा देई आम्हा शक्ती फुलांच्या मनातील कल्पना देई आम्हा शक्ती फुलांच्या मनातील कल्पना सुमंगलाची विज्ञानाची आम्ही करू प्रार्थना सुमंगलाची विज्ञानाची आम्ही करू प्रार्थना येणारा प्रत्येक क्षण हा येणारा प्रत्येक क्षण हा आमच्यासाठी आहे आमच्यासाठी आहे आमच्यासाठी आहे आमच्यासाठी आहे भारती विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ आहे सहकार्याचे सत्कार्याचे सहकार्याचे सत्कार्याचे प्रतीक येथे आहे सहकार्याचे सत्कार्याचे प्रतीक येथे आहे या देशाचे विद्याभूषण ज्ञानपीठ आहे या देशाचे विद्याभूषण ज्ञानपीठ आहे ज्ञानपीठ आहे भारती विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ आहे मी आजच्या समारंभाचे प्रमुख मार्गदर्शक भारती विद्यापीठाचे कार्यवाह भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम सर आणि सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती मान्य डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेस आपण अभिवादन करावं. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात प्रत्येक कळी जागत असतो निर्धार फूल होण्याचा गुलाब असो कमळ असो कळी असो चिखलातील तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा या कुसुमाग्रजांच्या कवितेचं मूर्त रूप आपल्याला भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या कार्यामध्ये दिसतं. आज 5 सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. विद्येमुळे जीवनास कृतार्थता आणि व्यक्तीला श्रेष्ठत्व प्राप्त होतं या प्रमेयाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून आपल्याला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाकडे पाहावं लागेल. महात्मा गांधींना जेव्हा काही परदेशी पाहुणे भेटण्यासाठी येत असत तेव्हा ते महात्मा गांधींना विचारत की आम्ही भारतामध्ये काय पाहू, तर महात्मा गांधी त्यांना सांगत तुम्ही आग्र्याला जा, ताजमहाल पहा, स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना तुम्हाला तिथे बघायला मिळेल. तुम्ही काश्मीरला जा, तिथलं निसर्ग सौंदर्य पहा, निसर्गाचं वैभव काय असतं हे तिथं तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये जा,
शिक्षणाचा एक वेगळा प्रयोग तुम्हाला तिथे बघायला मिळेल. पण तुम्ही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भेटल्याशिवाय परत जाऊ नका, कारण तुम्ही जर तसंच परत गेलात तर तुमची भारत भेट अधुरी राहिली असं म्हणता येईल. सर्व शिक्षकांचं नेतृत्व करणारे आणि शिक्षक पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेले एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडे आपण पाहतो. त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आहोत. या शिक्षक दिनाशी आपलं एक भावनिक नातं गेल्या वर्षीपासून अधिक दृढ झालेलं आहे. आपण शिक्षक दिन मोठ्या उत्साहानं भारती विद्यापीठामध्ये स्थापनेपासून साजरा करतच होतो, पण गेल्या वर्षी भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि लोकतीर्थ या त्यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा हा देशाचे विरोधी पक्ष नेते संसदेतील माननीय राहुलजी गांधी यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. महाराष्ट्रातून आणि देशभरातून लक्षावधी लोक या सोहळ्यासाठी आलेले होते आणि आदर्श व्यवस्थापनाचा उत्तम वस्तुपाठ या सोहळ्याने निर्माण केला. आणि या सबंध कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून डॉक्टर विश्वजित कदम यांनी त्या काळामध्ये जे काम केलं अहोरात्र ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या सर्व वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली. डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांनी जे काम केलेलं आहे शिक्षण, सहकार, राजकारण आणि समाजकारण या सर्व क्षेत्रामध्ये ते सुवर्ण अक्षरांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंदवलं गेलेलं आहे. जे आपल्या वाट्याला आलं ते पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये यासाठी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली आणि शिक्षणाची गंगा बहुजन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत नेण्याचं काम हे भारती विद्यापीठाने गेल्या 61 वर्षामध्ये केलेलं आहे. भारती विद्यापीठाने कर्तृत्व संपन्न विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या की जे विद्यार्थी आज जगभर कार्यरत आहेत आणि हेच विद्यार्थी हे भारती विद्यापीठाच्या कार्याचं खरं फलित आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. देशभर शैक्षणिक संकुले असणारं, सर्व विद्याशाखांचं शिक्षण देणारं, ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा सुंदर संगम असणारं, ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये शैक्षणिक संकुलं उभं करून तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणारं, केवळ स्त्रियांच्यासाठी शाळा, महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रशिक्षण संस्था उभ्या करून स्त्रियांच्या शिक्षणामध्ये मोलाचं योगदान देणारं आणि गुणवत्तेच्या आधारावर जगामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारं विद्यापीठ म्हणून भारती विद्यापीठाची वेगळी ओळख आहे. तर या भारती विद्यापीठाची धुरा भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉक्टर विश्वजित कदम अतिशय समर्थपणे पुढे नेत आहेत. आज त्यांचं प्रमुख मार्गदर्शन या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्याला लाभणार आहे. मी भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉक्टर के.डी. जाधव सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर विश्वजित कदम सर यांचं स्वागत करावं. अतिशय सुसंस्कृत, विनयशील आणि अभ्यासू असं नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे डॉक्टर विश्वजित कदम सर यांनी. कुलगुरू हे गुरुकुलाचे आद्य आचार्य असतात आणि भारती विद्यापीठ, अभिमत विश्वविद्यालय हे खऱ्या अर्थाने भाग्यवान की भारती विद्यापीठाला अतिशय ज्ञानसमृद्ध अशा कुलगुरूंची एक परंपरा लाभलेली आहे. त्या परंपरेमध्ये आदरणीय डॉक्टर उत्तमराव भोईटे आहेत, डॉक्टर S.F. पाटील आहेत, प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर आहेत, डॉक्टर माणिकराव साळुंखे आहेत आणि ती धुरा पुढे चालवण्याचं काम डॉक्टर विवेक सावजी हे कुलगुरू म्हणून करतायत. कुलगुरू हे गुरुकुलाचे आद्य आचार्य असावेत आणि त्यांनी वयानी, ज्ञानाने आणि कर्तृत्वाने ती शिक्षणाची परंपरा पुढे न्यावी अशी अपेक्षा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी व्यक्त केलेली होती. त्या परंपरेला साजेसं काम करणारे भारती विद्यापीठ, अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू माननीय डॉक्टर विवेक सावजी सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. Very good afternoon to all. Honorable Chancellor, Professor Dr. Shivaji Rao Kadam sir, Honorable Secretary and Pro Vice Chancellor, Dr. Vishwajit Kadam,
Executive Director of Health Sciences of Bharati Vidyapeeth, Dr. Asmita Jagtap, all the deans, directors, principals, heads of the institutions, heads of the departments, officials of Bharati Vidyapeeth and Bharati Vidyapeeth University, Registrar of our university, Mr. Jay Kumar, Joint Secretaries, Shri Dr. M.S. Sagre and Dr. K.D. Jadhav, the dignitaries present here, my dear faculty members. First of all, I extend a very warm greetings to you on this very special day, and at the same time, I acknowledge, appreciate your work that you're doing for the progress and growth of our university and our organization. Teachers' Day, as just has been said, we celebrate to commemorate the great work of our former president, Dr. Sarvapalli Radhakrishnan, who was a great philosopher, thinker, educator, and a noted educationalist. I pay my humble tributes to Honorable Dr. Sarvapalli Radhakrishnan, and I also pay my honorable tribute to our honorable founder, Chancellor, Dr. Patangrao Kadam Saheb. Saheb sowed the seeds of education in Bharati Vidyapeeth 60 years back, and now it has become a blooming tree which is yielding fruits and giving shade to everyone. Think this enormous Herculean work of taking education to the rural masses is unparalleled in the history. We bow our heads and pay our humble tributes to our honorable founder, Chancellor, Dr. Patangrao Kadam Saheb. We remember him in all our endeavors, and we truly believe that whatever progress, whatever work that we are doing is because of his divine blessings. Friends, last few days we have had very encouraging news. The first, which I'm sure everyone is aware of, that yesterday the NIRF rankings were announced, and I'm very happy to share that our university has been ranked as 59 in all India university categories. This is no mean achievement, and in the last 2 years we have jumped 32 steps, 32 score, improved our score by 32 places. Last year we were 78, a year before that we were 91, and this year, with everyone's efforts, with everyone chipping in, and with the constant support and encouragement of our Honorable Secretary, we have been able to achieve this incredible rank of 59. It is not easy to maintain the rank, least improve on it, but it is because of the teamwork, it is because of everyone's involvement, and it is because of the, as I said, support of our Chancellor, of our Secretary, that we have been able to achieve this task. And I really want to compliment and congratulate all our faculty members for this incredible achievement. Specifically, I would like to mention here Dr. Anthony Rose and Dr. Kirti Gupta, who tirelessly worked on collecting, compiling, assimilating the data, giving clarifications to the NIRF, literally at times challenging them, fighting with them that they should accept all our data, because NIRF is purely a data-driven process. But I think, as I said, with the Honorable Founder, Chancellor Sahib's blessings, and with everyone's hard work, we have been able to achieve this. Our other institutions have also done well. Our pharmacy college has been ranked 34. It has marginally improved. Our management and engineering institutes are also in the same bands like last year, and they have maintained their positions. Overall, we are happy with the outcome of the NIRF ranking, but still, I think if we do little more in certain areas,
we can certainly further improve our ranks. I will also hope to see our medical, dental, architect off and thank the Honorable Secretary and the officials for their involvement, their support, and in all our endeavors. The other good news, of course, is that both of our medical colleges in Pune and Sangli have got an increase of intake by 100 seats each. Again, this is a very difficult task looking at the rigid norms of the National Medical Commission. But thanks to the efforts of our medical faculty, both the deans and medical superintendent, medical director, that we have been able to achieve this feat of increase of intake, and where the guidance of our Honorable Executive Director, Health Sciences, Dr. Asmita Jagtap, was invaluable. With all that support, we have been able to surmount this difficult challenge. But friends, it is easy to reach the summit, but it is difficult to remain on the top. So now we will really have to ensure that how we are able to sustain this momentum and continue to improve on what we are doing. There are other achievements as well, but I think we will, with these two important things, there are certainly a lot of other good news, but I will not really share all of them. What I would like to say is that with all these, there is no place for complacency, and we should not be losing our focus. We are taking out a lot of new measures, a lot of new initiatives, particularly with regard to automation. The university has recently finalized the ERP system. I know many of the teachers, faculty members are little concerned about the communication and the data requirements. These days, everything is about data. So the ERP solution will facilitate the ease of data analysis and collecting the data. It will help reduce redundancy, and it will also bring in efficiency. But I want everyone to be really involved in it. Otherwise, if you don't do data input, obviously we are not going to get any input. The other important thing is that we need to incorporate AI in our curriculum. AI has become all pervasive and we cannot lag behind. And so it is very much pertinent across the disciplines, whether it is health sciences or technical. We really need to integrate it if we want to remain. So automation, AI integration, and research, these are the three areas we will really need to follow up, and we will really need to see that how we are doing our best in these areas. And if we are able to work on these, then I'm sure that we will be able to continue our progress, continue our march to growth, and we will be able to achieve still newer heights. Infrastructural challenges are there, but a major infrastructural upgradation is underway. But till such time, we need to maintain and upkeep our existing infrastructure and see how best we can utilize all these things. Finally, friends, I think it is very important that how we are able to engage the learners. It is very important to develop a right kind of bond with the students. As a teacher, the students look towards us as role models, and how we are able to live up to these expectations is very important. A satisfied student can get in good name, good recognition, and then he will be an asset for the organization for the rest of his life. But an unsatisfied student who's not looked after well, on the contrary, can spread some rumors or some news, and with the advent of social media, it can really be detrimental. So my advice would be that we in the teaching profession have to be really mindful of the changes, and we really need to engage our learners in a way so that they carry good memories from this place, our college, institute, department,
and create a healthy, non-threatening environment so that they become our ambassadors when they leave the campuses of our university or the institutions. So friends, while we are all doing excellent work, once again I compliment your work, but I would like to end by a quote that I read, and I quote that an average teacher tells, a good teacher explains, a superior teacher demonstrates, and a great teacher inspires. So, I mean, we really have to judge as to where do we stand. I personally feel that we as teachers, we have to do all these roles. We have to tell, we have to explain, we have to demonstrate, and we have to inspire. So I think that is our responsibility, that is our job, and I'm sure that all of us will live to the expectations and fulfill the dreams of our Honorable Chancellor, Founder Chancellor, Dr. Patangrao Kadam Saheb. On that note, once again, wishing everyone the very best. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. धन्यवाद डॉक्टर विवेक सावजी सर. महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणत असत की चिमणीची पिलं 40 दिवसात आकाशात भराऱ्या घेतात आणि माणसं 40 वर्षाची झाली तरी उत्कर्ष करू शकत नाहीत, कारण चिमणीच्या पिलांना पंखही आतून फुटलेले असतात आणि आम्हाला पदव्या या बाहेरून लावलेल्या असतात. त्यामुळे आतून ज्ञानाचे पंख निर्माण करणारं शिक्षण ही काळाची गरज आहे आणि त्याचं महत्व आपल्याला डॉक्टर विवेक सावजी सरांनी या ठिकाणी अधोरेखित केलं. आपण खरोखरीच भाग्यवान आहोत की भारती विद्यापीठाला डॉक्टर विश्वजित कदम यांच्या रूपाने एक अतिशय सक्षम असं उच्च विद्या विभूषित सुसंस्कृत नेतृत्व मिळालेलं आहे. समृद्ध आणि संपन्न वारसा लाभणं ही गोष्ट तशी स्वाभाविक असते, पण तो समर्थपणे पुढे चालवण्यासाठी पुढची पिढीही तेवढी सक्षम असावी लागते. डॉक्टर विश्वजित कदम आणि डॉक्टर अस्मिता जगताप हा वारसा अतिशय समर्थपणे पुढे चालवत आहे. संवेदनशीलता, सहृदयता आणि सकारात्मकता ही जी 3 मूल्य आहेत की जी साहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसत होती, ती डॉक्टर विश्वजित कदम यांच्या रूपामध्ये आपल्याला दिसतात. मग दुष्काळ असो, महापूर असो, कोरोनाचं संकट असो, घरामध्ये लहान मुलं आणि वडीलधारी माणसं असताना देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर विश्वजित कदम यांनी जे काम केलं त्याची दखल महाराष्ट्र पातळीवरती घेतली गेली आणि हे सगळं समाजकारण, राजकारण करत असताना भारती विद्यापीठाला त्यांचं नेहमी पहिलं प्राधान्य राहिलेलं आहे. डॉक्टर विश्वजित कदम आणि यश हे एक समीकरण आहे. म्हणजे गेल्या वर्षी तर आपण यशाचा ध्वज कायम फडकवत ठेवला. एक म्हणजे त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला विजय, NIRF मध्ये मिळालेलं रँकिंग, आपल्याला NAC कडून A++ मिळालेली ग्रेड आणि माननीय साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा ऐतिहासिक समारंभ की ज्याची दखल भारतामध्ये घेतली गेली, या सगळ्या मागे डॉक्टर विश्वजित कदम यांचं मार्गदर्शन आणि जे सूक्ष्म व्यवस्थापन होतं ते अधिक महत्वाचं होतं. ते कायम भारती विद्यापीठ, अभिमत विश्वविद्यालय आणि भारती विद्यापीठाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी काय करता येईल या दृष्टीने सतत कार्यरत राहिलेले आहेत. आजच्या समारंभाचे ते प्रमुख मार्गदर्शक आहेत. मी माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. Good afternoon to all my esteemed colleagues, faculty members, non-teaching staff members, and the family of Bharati Vidyapeeth. Honorable VC, the Joint Secretaries of Bharati Vidyapeeth, Honorable Executive Director of Bharati Vidyapeeth Hospital, and the Registrar of Bharati Vidyapeeth Team University, ladies and gentlemen. Let me begin by paying my heartfelt tribute to a renowned and respected teacher. And from a teacher's profession, he became the president of our country, Dr. Sarvapalli Radhakrishnan ji. On behalf of Bharati Vidyapeeth, all the teaching and non-teaching faculty members, I would like to pay my heartfelt tribute to him on this day of the Teachers' Day that we widely celebrate, to honor and respect all the teachers who have been teaching us right from school days to our college days. So I pay my heartfelt tribute to them. Dear teachers
and faculty members. As mentioned by Honorable VC, today we are not only celebrating our Teachers' Day, and we remember all the teachers and all the important people who have been very valuable in our life, who have given us different teachings, shown us directions, have been important in our life, but advise us and to guide us on various directions that we have chosen. There are many people. Some are teachers, some are not teachers, but they have been very important to constantly guide and advise us. Ladies and gentlemen, today we are also celebrating a couple of important achievements by Bharati Vidyapeeth. Of course, few months back, Bharati Vidyapeeth University achieved the prestigious A++ grade from the National Assessment Accreditation Council. And just recently, the NRF ranking has come up. And from 92 years back to 77 a year back to almost 58, 59 this year. I think that is a big jump for Bharati Vidyapeeth and Bharati Vidyapeeth University. I congratulate all the teaching and non-teaching faculty members who have contributed immensely on the achievement of the NAC assessment accreditation and also the NRF ranking. Last year has been a very productive and a very fruitful year for Bharati Vidyapeeth and Bharati Vidyapeeth University. Starting from Delhi campus to our campus in Sangli, we have started various new courses, various new colleges, and of course, we aim to continue that going further. I will not take much time. I would like to just mention here that Bharati Vidyapeeth is running under the visionary leadership of our honorable founder, Dr. Patangarao Kadam Sahib, who laid the foundation of Bharati Vidyapeeth in a small room. And starting from a small room, the last 60 years, we have become one of the most pioneering educational institution, not only in the state of Maharashtra, but nationally and globally as well. Today, it's a very proud moment that our alumni is spread not only in the different districts of Maharashtra, but it is spread in different states of India and in various countries of the world as well. Many of our teaching faculty members also are doing extraordinary work. Apart from teaching, they're doing research, publications, patents, and I would like to wholeheartedly acknowledge their contribution in more than not just regular academic activities, but these activities which contribute immensely to the growth of an institution and a university. Several things I would like to mention here. In the next few years, Bharati Vidyapeeth and the Bharati Vidyapeeth University will see a huge transformative change. And as mentioned by the VC, in the times of 2025, where artificial intelligence is going to play a very important role in each of our lives, not only in academics, but each of our lives otherwise also, we have to be adaptive to it. And I think our teaching faculty members is almost gearing up to adapt to it. I'm sure Bharati Vidyapeeth as an institution and university will adapt to the change as well. Ladies and gentlemen, I would like to mention that in the next few years, our campus in Delhi, Navi Mumbai, Pune, Sangli will see a huge infrastructure change as well. We have completed all our architecture design of redeveloping various new colleges, in fact, demolition of some colleges and building an entirely new campus in certain parts of the campus. And this is all going to be starting probably this year, and hopefully in the next 3 years to 3.5 years, we'll see a new change. I would like to acknowledge, mention, and thank the contribution of all the teaching and non-teaching faculty members in the A++ accreditation and the NRF ranking. And on that pretext, today, of course, today we could have had a physical interaction on the occasion of Teachers' Day, but today was also the day that a year back we inaugurated the memorial of Honorable late Dr. Patangarao Kadam Sahib in his Palus Karegaon constituency. And today we are celebrating that 1 year commemorative year in that place. I would like to announce that looking at all the efforts that all of you have been done, September paid in October, we'll be doing an extensive salary hike for all the teaching and non-teaching faculty members for
terms of a very big rise in DA. And I thank all the my colleagues in Bharati Vidyapeeth and Bharati Vidyapeeth University, the head office, for giving their inputs in making this happen. But we are looking for a better days ahead, much more stronger and academically strengthful days ahead. So thank you, all of you. I'm sorry I'm not well today, but thank you so much for being a part of this VC and the discussion. Wish you all the best, and I hope on the occasion of Teachers' Day that we carry the message of Sarvapalli Radhakrishnan and of Dr. Pratingrao Kadam, and under the guidance of our Chancellor Dr. Shivajirao Kadam sir, we will make Bharati Vidyapeeth and Bharati Vidyapeeth University one of the best academically strong institutions, not only of our country, but one of the leading institutions of the world as well. Thank you and wish you all the best. Happy Teachers' Day. Thank you. धन्यवाद डॉक्टर विश्वजित कदम सर. अतिशय मार्मिक आणि समर्पक शब्दामध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्यासाठी एक आनंद वार्ता देखील दिलेली आहे. आज आपण शिक्षक दिनाच्या निमित्ताने काही प्रातिनिधिक शिक्षकांचे सत्कार या ठिकाणी करणार आहोत. माननीय कार्यवाह हे कडेगाव मधून या समारंभाला संबोधित करतायत, तर तिथे जे उपस्थित आहेत त्या मान्यवर शिक्षकांचा सत्कार आपण करतो आहोत आणि ते प्रातिनिधिक सत्कार आहेत. मी माननीय कार्यवाह डॉक्टर विश्वजित कदम सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे सत्कार करावेत. सर्वप्रथम भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉक्टर के.डी. जाधव सर. डॉक्टर अस्मिता जगताप यांचा सन्मान या ठिकाणी करताय. जोशी सर, हा, आता सगळ्यांना विनंती करा, आपल्या आपल्या जागेवरती त्या ठिकाणी सत्कार शिक्षकांचे करा आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करा. हो हो. सर्व सभागृहांमध्ये त्या कॅम्पस मधले शिक्षक जमा झालेले आहेत, प्राध्यापक जमा झालेले आहेत, तर तिथे असणाऱ्या प्रमुखांना अशी विनंती आहे की आपण त्या ठिकाणी उपस्थित शिक्षकांचा सन्मान करायचा आहे आणि याच बरोबर हा कार्यक्रम या ठिकाणी झाला असं मी जाहीर करतो. सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्व शैक्षणिक संकुलामध्ये त्या संकुलातील जे शिक्षक प्राध्यापक उपस्थित आहेत त्यांचा सत्कार तिथल्या शाखा प्रमुखांनी करावा ही त्यांना विनंती. याचबरोबर हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धन्यवाद.